खरं तर आमचा बीडीडी चाळीशी संबंध असा आला की आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणारे जे आमचे पोलीस आहेत त्या पोलिसांना हक्क मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता। नंतरच्या काळामध्ये मी देखील त्या ठिकाणी आमचे सुनील राणे होते, त्यांच्या समवेत बीडीडी चाळीमध्ये मोर्चा काढला होता। याच वरळीच्या बीडीडी चाळीच्या अंगणामध्ये आमची मोठी सभा झाली होती माझी, आणि त्यावेळेस आपण अनेक मागण्या म्हणजे बीडीडीच्या पुनर्वसनाच्या मागण्या, पोलिसांच्या हक्काच्या मागण्या या त्या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये मांडल्या होत्या। पण खरं म्हणजे ती सभा झाल्यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याची मला संधी मिळाली किंवा तो प्रसंग आला, आणि त्यावेळी मी बघितलं की बीडीडी चाळीमध्ये 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापासून राहणारे लोक कशा अवस्थेमध्ये राहत आहेत। अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती। सिलिंग खाली पडत होतं, ती एक रूम होती, काही नुसते पडदे लावलेले होते। मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती, पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली, आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो, पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे, आणि मग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला।